बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेकडून उमेदवार असणाऱ्या देवकी शिंदे यांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आज आपण बघतोय की नवी मुंबई महापालिकेच्या ज्या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत त्या देवकी शिंदे इथे आलेल्या आहेत, बाप्पाचं दर्शन घ्यायला आल्यात। बाप्पासमोर त्यांनी प्रचाराचा जे जाहीरनामा आहे तो देखील ठेवलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण त्यांना विचारूया त्यांचं हे वर्ष कसं राहिलंय आणि त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात ते काय अपेक्षा करतात। मी शिवसेना शिंदे गटाची प्रभाग क्रमांक 24 नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत उमेदवार आहे। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचं वातावरण अतिशय पोषक आहे। सर्व घटकांच्या लोकांचा खूप आम्हाला छान प्रतिसाद आहे। आमचा प्रचार अतिशय जोरदार सुरू आहे। आज आमचं परिचय पत्रकाचं वाटन आम्ही करत आहोत। त्यासाठी आज वर्षाचा पहिला दिवस, त्यानिमित्ताने बाप्पाचं दर्शन घेतोय आणि आम्ही आमचा प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहोत। आणि अतिशय सर्व आमच्या सोसायटीतील असेल प्रभागातील वातावरण खूप छान आहे आणि नक्कीच आम्ही लोककार्य लोकसेवा करायची संधी मला या माध्यमातून मिळेल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करते। बाप्पाकडे हीच प्रार्थना असेल की माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांना सुखी ठेव, सर्वांना समृद्ध आणि निरोगी आयुष्य दे। त्याचबरोबर ही निवडणूक लढण्यासाठी आम्हाला नक्कीच यश दे, बाप्पाकडे हीच माझी प्रार्थना असेल। सर, आपण बघतोय की आज उमेदवारांनी देखील सिद्धिविनायक मंदिरात येऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला पाहायला मिळतोय। येणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय होतंय हे बघणं राज्यभरासाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद यादवसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। साताऱ्यामध्ये आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे। सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। तब्बल 33 वर्षांनंतर आता साहित्यिकांचा आनंद मेळा या ठिकाणी जमणार आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यावेळी साताऱ्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।